ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने गेल्या 3 दिवस राम मंदिरचा विषय प्रत्येक स्थळावर घेतलेला आहे। आज महाराष्ट्रात पुणे शहर जिल्हा काँग्रेस पुणेच्या ऑफिसमध्ये आमच्या सोबत आहेत माननीय मोहन दादा जोशी, जे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आहे। त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत डॉक्टर जितेंद्र दादा देहाडे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, भाऊसाहेब आजबे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय श्रीमती दीप्तीताई चौधरी, जे पुणे शहर डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी वेस्टचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर आमच्या मध्ये आहेत डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी पुणे शहर ईस्ट याचे अध्यक्ष माननीय प्रशांत दादा जगतापजी, त्याचबरोबर निरंजन टकले साहेब, सौरव आंब्राळे, जे पुणे शहरचे युवा अध्यक्ष आहेत। गेले काही दिवस पूर्ण देशभर राम मंदिरच्या चंदा जो इकट्ठा केला होता त्याच्या चोरीचा विषय आज देशभर गाजतोय। 3 प्रश्न या देशाच्या समोर आहेत। पहिला, की जेव्हा ट्रस्ट कॉन्स्टिट्यूट झाला तो प्रधानमंत्रीच्या सुपरविजनच्या खाली ट्रस्ट निर्माण झाला, तर आज ही रिस्पॉन्सिबिलिटी या स्कॅन्डलची घेणार कोण? दुसरं, जर का सगळंच जर वरच्या स्थळावर जर कंट्रोल करत होते तर रेजिग्नेशन ऑफ चंपत राय आणि अनिल मिश्राचं का नाही एक्सेप्ट केलं? तिसरं, जर का सगळं व्यवस्थित होतं आणि जर का काहीच तिथे स्कॅम झाला नसता किंवा स्कॅन्डल झालं नाही तर सरकार का घाबरते एक इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेशन करायला अंडर सुपरविजन ऑफ द सुप्रीम कोर्ट? आता भगवान राम हे देशातले करोडो नागरिक यांची आस्था, यांची संस्कृती आणि नैतिक चेतनाचं एक प्रतीक आहे। पण आम्ही बघतोय की गेले 12.5 वर्ष ह्या भारतीय जनता पार्टी RSS संघटनेनं 30 वर्ष राम मंदिरचं राजकारण करून ते सत्तेवर आले आहेत। आणि आता रामभूमी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांचे जनरल सेक्रेटरी चंपत राय आणि ट्रस्टाचे मेंबर अनिल मिश्रा यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे। आता जर का तिथे काहीच तर स्कॅम झालं नाहीये, जर का तिथे काही लॅप्सिस नाहीये, तर यांचं राजीनामे का स्वीकारले? ट्रस्टाचे ट्रेजरर गोविंद देव गिरी यांनी तर स्पष्टपणे मीडियामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी पब्लिक स्टेटमेंट इश्यू केलेला आहे या विषयावर। तर प्रायमरीली मीडिया रिपोर्ट जे येत आहेत ते कन्फ्युजिंग आहेत, कॉन्ट्राडिक्टरी आहेत। आता गोपाल नागोर्टे हे एक स्पेशल इन्व्हायटी होते ट्रस्टचे, आता ह्यांना तिकडनं काढून टाकलेलं आहे। आणि कृष्ण मोहन, जे उत्तर प्रदेशचे ईस्टर्न भागाचे RSSचे जे प्रमुख होते, त्यांना आता नवीन जनरल सेक्रेटरी म्हणून तिथे नेमलेलं आहे। आता हे कोणाला विचारून किंवा कोणाच्या सहमतीने हे केलेलं आहे? जगभर सगळ्यांना माहित आहे की जी ट्रस्ट कमिटी स्थापन झाली ती प्रधानमंत्री आणि PMOचं ऑफिस यांचं मोठं सहभाग होतं की ते ट्रस्ट शेप करायला, त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर, त्याचे अपॉइंटमेंट्स
हे प्रधानमंत्रीच्या खालती झालेले आहेत. आता युनियन गव्हर्नमेंट ह्याच्यापासनं पळू शकत नाही. युनियन गव्हर्नमेंटने रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. जी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी अपॉइंट केलेली आहे ते फक्त खालच्या स्तरावर, फक्त जे कर्मचारी लोक आहेत त्यांच्याच लेवलवर ते इन्व्हेस्टिगेशन करतात. जे मोठे पदाधिकारी होते ज्यांचे राजीनामे तुम्ही स्वीकारलेत त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही? जवळपास 113 करोड रुपये जेव्हा प्राण प्रतिष्ठापनाची सेरेमनी झाली 22 जानेवारी 2024 ला, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जवळपास 113 करोड रुपये खर्च केले त्या प्रोग्रामला. जवळपास 8,000 अटेंडीज तिथे होते. हे पैसे गेले कुठे? जवळपास 10 करोड रुपये जेव्हा त्यांनी 25 नोव्हेंबर 2025 ला जेव्हा फ्लॅग होस्टिंग केलं राम मंदिर मध्ये, तेव्हा 10 करोड 12 लाख रुपये तिथे खर्च केलेला आहे. ह्याचा काहीच आज डिटेल्स हे लोक देत नाहीत. आता मल्टिपल एलिगेशन्स येत आहेत. फेक रिसिप्ट, ज्या लोकांनी देणगी दिली होती, ज्या अकाउंटिंग इरेग्युलरिटीज असेल, फायनान्शियल मॅन्युप्युलेशन असेल, असे वेगळे वेगळे विषय आज बाहेर यायला लागलेत. भगवान राम मध्ये प्रत्येक ह्या देशाच्या नागरिकाची आस्था आहे. जेव्हा आपण तिथे जातो, जेव्हा भक्त लोक तिथे जातात श्रद्धानी, खायला काही नसेल पण खिशात जे काय असेल ते काढून आपण देवाला देणगी देतो, कारण ती आपली एक आस्था, आपली एक श्रद्धा असते. सो तुम्ही विचार करा की एक सामान्य गरीब माणसाचं पण आस्था ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आज चोरी करायला लागलेत, हडप करायला लागलेत. म्हणजे ज्या रामभूमीचं गेली 30 वर्ष राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं, ज्याच्यामुळे ते आज सत्तेमध्ये आले, त्या गरीब लोकांच्या देणगीवर पण ह्यांचा डोळा आहे. आज डबल इंजिनचं सरकार हे आज कंप्लीट फेल झालेलं आम्हाला दिसतंय. त्याचबरोबर हालीत आता उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिरचं पण स्कॅम बाहेर आलेलं आहे. आज एक पण प्रेस कॉन्फरन्स नाहीये, त्याच्यावर प्रधानमंत्री काय बोलत नाही. ज्या मंदिरमध्ये एवढं सीसीटीव्ही कॅमेरा, सर्व्हिलन्स, हाय सिक्युरिटीच्या माहोलमध्ये जेव्हा ते मंदिर असतं, जेव्हा हजारांनी लाखो संख्येने तिथे भाविक येतात, तेव्हा हे पैसे कसे चोरी झाले याचा आजपर्यंत खुलासा होत नाही. आज देशाला पुष्कळ प्रश्न आहेत. हा देश, भारतीय जनता पार्टीचा प्रधानमंत्री, या देशाचा प्रधानमंत्री यांनी आज या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे. देशाचे नागरिक विचारतात की आज प्रधानमंत्री गप का आहे? आम्ही बघितलंय की काही पण मुद्दा असेल तर नरेंद्र मोदी त्याला पॉलिटिसाइज करायला नेहमी म्हणजे पुढे असतात. पण आज जेव्हा राम भूमीवर, राम मंदिर मध्ये जेव्हा चोरी झाली, तेव्हा आज कोणच बोलत नाही. चंपत राय, अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपाल राव आणि जे वरिष्ठ पदाधिकारी होते ट्रस्टचे, ते का आज पळून जाऊ शकतात का या अकाउंटेबिलिटी पासून? हा प्रश्न आज देशाचे नागरिक विचारतात. जेव्हा पूर्ण ट्रस्ट जेव्हा ह्याच्यात इन्व्हॉल्व आहे, तेव्हा छोटे स्तरावरचे कर्मचारीवर का तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करतात? का त्यांच्यावर FIR होतात? का वरच्या स्तरावरचे पदाधिकारी त्यांच्यावर कारवाई होत नाही? आज हे जे डबल इंजिनचं जे सरकार आहे ते कोणाला प्रोटेक्ट करतंय? गिल्टीला? आज युनियन गव्हर्नमेंट का नाही पुढे येऊन ह्याचं
जे सच आहे ते लोकांना सांगत नाहीये. जर का सगळंच जर ट्रान्सपरंट जर आहे तर लोकांनी राजीनामे का दिले? जर तर हे लोक म्हणतात की सगळं ट्रान्सपरंट आहे तर लोकांनी राजीनामे का दिले आणि ते स्वीकार पण का केले? आजपर्यंत मोठ्या स्तरावर एक पण अरेस्ट काय नाही झालंय? हे सगळे प्रश्न आज देशाचे नागरिक विचारतायत. पण हे सरकार आणि या देशाचा प्रधानमंत्री जो जे केव्हाच मीडियाला फेस करत नाही, फक्त टेलिप्रॉम्प्टरवर बोलताना आम्ही बघतो, ह्याच्यावर ते काहीच बोलत नाही. तो काँग्रेस पक्ष जी करोडो देशवासींच्या आस्थावरचा हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे, ज्यांनी आपल्या भावनेने त्या मंदिरला जे डोनेशन दिलं होतं, देणगी दिली होती, ज्याची चोरी झाली आहे, त्याच्यावर आज काँग्रेस पक्ष आज आम्ही 5 डिमांड या सरकारच्या समोर ठेवतोय. पहिलं की प्रधानमंत्रीने या देशाला उत्तर द्यायला पाहिजे. प्रधानमंत्री आपल्या ऑफिसचं पीएमओचं काय रोल होतं, ते ट्रस्ट जेव्हा कॉन्स्टिट्यूट झाला, जेव्हा की अपॉइंटमेंट झाली, ह्याचं एक्सप्लेनेशन प्रधानमंत्रींनी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आमचा डिमांड आहे की इमिजिएट FIR रजिस्टर व्हायला पाहिजेत चंपत रायवर, अनिल मिश्रा आणि ते सगळे इन्फ्लुएन्शियल इंडिव्हिज्युअल्स जे या स्कॅन्डल मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आमचं तिसरं डिमांड आहे की एक इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी अंडर द सुप्रीम कोर्ट सुपरविजनवर आम्ही याच्यावर डिमांड करतोय. कारण जे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे, जे पूर्ण स्कॅन्डल आहे, हे कुठेतरी सुप्रीम कोर्टच्या गायडन्सच्या अंडर त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. चौथं आमचं डिमांड आहे की जी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट जो आहे त्याला इमिजिएट डिझॉल्व करायला पाहिजे. त्याच्यात जे सध्याला तिथे मेंबर्स आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना डिझॉल्व करून आम्ही डिमांड करतो की त्याच्यात रिकॉन्स्टिट्यूट करून रिलिजियस लीडर्स, एमिनंट सिटीजन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट्स आणि इंडिपेंडेंट मेंबर अशा सगळ्या लोकांचा तो ट्रस्ट परत एकदा निर्माण व्हायला पाहिजे, ज्यात ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही देशाच्या जनतेसमोर राहणार. आणि 5वा आमचं डिमांड आहे की एक कंप्लीट फॉरेन्सिक ऑडिट, जी देणगी होती, जे ऑफरिंग्स होते, ह्याच्यावर एक कंप्लीट फॉरेन्सिक ऑडिट आम्ही मागतोय. त्याच्याकडनं जे काय डोनेशन झाले, देणगी आली, जे लँड जमिनीचे ट्रान्झॅक्शन्स होते, तिथे काही इव्हेंट्स झाले, जसं मी तुम्हाला 2 इव्हेंटचं सांगितलं की एका इनॉग्रेशनच्या इव्हेंटला 113 करोड रुपये खर्च झाले, मग जेव्हा फ्लॅग हॉस्टिंग झालं तेव्हा 10 करोड रुपये खर्च झाले. असे पुष्कळ काही इव्हेंट तिथे जे झाले त्याच्यावर एक्सपेंडिचर रिलेटेड हे ह्याच्यावर ऑडिट कंप्लीट पाहिजे. भगवान राम हे कुठल्या पॉलिटिकल पक्षाचे नाहीये. भगवान राम हे प्रत्येक भारतीय नागरिक ज्यांची आस्था आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांचा जो विश्वास आहे, हे सगळ्या देशाच्या लोकांचा आहे. आणि भारतीय जनता पार्टीची ही काय पर्सनल जागीर नाहीये. सो आम्ही जो लोकांचा जो विश्वास आहे, लाखो करोडो लोकांचा जो विश्वास आहे, ज्या या पैशांचा जो लूट झालाय, जो स्कॅन्डल झालाय, त्या लोकांचं नाव बाहेर यायला पाहिजे. जे कोण लोक ह्याच्यात सामील असेल त्यांना अरेस्ट व्हायला पाहिजे. आणि एक एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे या देशात की देवाच्या पैशावर जो काही कोणी असा घोळ करेल, जो काही स्कॅम करेल, स्कॅन्डल करेल, चोरी करेल, त्याला काही सुटका या देशात मिळणार नाही. मला वाटतं हा एक स्ट्रॉंग मेसेज या देशात जायला पाहिजे. परत एकदा ज्या पद्धतीने
भारतीय जनता पार्टी, त्याचा प्रधानमंत्री आणि खास करून तुमच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणीवर बघितलंय की त्यांना काहीतरी मुद्दा मिळाला तर भगवानच्या विषयावर ते पॉलिटिसाइज करतात. पण जेव्हा आज राम मंदिर मध्ये जेव्हा चोरी झाली, जेव्हा करोडो रुपयेचं स्कॅन्डल बाहेर आलंय, तेव्हा एक पण भारतीय जनता पार्टीचा मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बोलत नाही. मला वाटतं हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे. लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे, लोकांच्या श्रद्धेचा हा प्रश्न आहे. आणि ज्या पक्षाने, ज्या संघटनेने देवाला वापरून जे राजकारण केलं, ह्याचं उघड व्हायला पाहिजे.